आता सांगितलंय की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी 8,000 कोटी रुपये या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आता मंजूर केले आहेत। आज रविवार 7 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून महिलांना सकाळपासून आता जमावू लागला आहे। आता ही 100% खरी बातमी आहे। तुम्ही दररोज ज्या बातम्या ऐकता त्या बातम्या वेगळ्या होत्या, परंतु आज जी माहिती सांगत आहे तर ती स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी झालाय। याचा GR सुद्धा काढण्यात आलाय, तर तो अधिकृत GR देखील आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहे। आज 7 डिसेंबर आहे। पहिल्या दिवशी आज जवळपास 18 जिल्ह्यापैकी या ठिकाणी सकाळपासून 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय आणि उद्या सोमवार आहे, उरलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पण पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केलाय आणि त्यांना सांगितलंय की आज 7 तारीख आहे आणि उद्या 8 तारीख आहे। या 2 दिवसामध्ये राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण पटकन करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे आज 18 जिल्ह्यामध्ये खरोखर या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नागपूर येथे मंत्रिमंडळाची बैठक आता पूर्णपणे पार पडलेली आहे आणि अजितदादा पवार यांच्याकडून जवळपास 8,000 कोटी रुपयांचा निधी डायरेक्ट या 18 जिल्ह्यातील बँकांमध्ये आज पाठवलेला आहे आणि त्यांना सांगितलंय 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर या 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण या 18 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती करून टाका, असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या। त्यामुळे आता डायरेक्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर दिल्यामुळे बँकांना पण त्यांचा आदेश या ठिकाणी मानावाच लागणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रविवार सोमवार या 2 दिवसामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे तुम्हाला समजणार आहे। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबरचा हप्ता एकत्र देत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळते। सकाळपासून जवळपास 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी पूर्णपणे पार पडलेलं आहे। उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हे पैसे वितरण त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती स्वतः पत्रकारांना बोलताना आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। ही 100% खरी बातमी आहे लाडक्या बहिणींनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। आज पहिल्या दिवशी 7 डिसेंबरला कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये शिल्लक अजिबात ठेवलं जाणार नाही। सर्वांना पैसे या ठिकाणी आता मिळणार आहेत, परंतु हे पैसे आता नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये महत्त्वाचे 2 टप्पे सरकारच्या माध्यमातून आता पडलेले आहेत। ते म्हणजे KYC केलेल्या निम्म्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रात आहेत आणि KYC अजून पण न केलेल्या निम्म्या बहिणी महाराष्ट्रात आहेत। मग आता नेमकं कोणत्या बहिणींना 18 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे हे सुद्धा बघणं आता खूप महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे साहेब बँकेच्या अधिकाऱ्यांना आज या ठिकाणी स्पष्टपणे म्हणाले आहेत की आता खूप उशीर झालाय, महिला खूप वाट बघत आहेत, त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी पटकन करून टाका। मागच्या 15 दिवसांच्या निवडणुका त्या ठिकाणी असल्याने आचारसंहिता लागली होती, त्यामुळे महिलांना पैशांचं वितरण बँकेमध्ये झालेलं नाही आहे। निवडणुका पूर्ण झाल्या आहेत आणि आजपासून पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट 2 हप्त्यांचे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे जमा करा, अशी ऑर्डर या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांसाठी GR काढून आता 8,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना आज या ठिकाणी वर्ग केला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही महिलांनो KYC केला आहे का? बघा, तुम्ही KYC केलाय का KYC नाही केला? अजून जर KYC करायची बाकी असेल तर तुम्ही या ठिकाणी आता महत्त्वाचं तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, परंतु KYC तुम्हाला या डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये पटकन करून घ्यायचे आहे, अन्यथा पुढच्या तुम्हाला 1 जानेवारीपासून लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजिबात मिळणार नाही आहे। मी तुम्हाला ही तातडीची सूचना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली सांगत आहे। अनेक महिलांनी KYC केल्या, त्यांना वाटले की आता निवांत झालो, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले चुकीच्या मार्गाने सुद्धा या ठिकाणी KYC केल्याच्या घटना समोर आलेत। परत एकदा जाऊन तुम्हाला KYC नीट केल्या का चेक करायचं आहे, खात्री महिलांनो करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी KYC केल्या म्हणून बिनधास्त राहू नका, ती KYC चुकीची सुद्धा असू शकते। त्यामुळे परत एकदा जाऊन तुम्ही KYC चुकीची झाल्या का हे या ठिकाणी बघायचं आहे, अन्यथा KYC जर चुकी झाली असेल
तर परत एकदा करून घ्यायचे आहे, कारण तुमचं 10 मिनिटे वेळ आता वाया जाऊ शकतो परत एकदा चेक करण्यासाठी. परंतु चुकी जर केवायसी झाली असेल तर पुढील 5 वर्षांसाठी लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी केवायसी तुम्ही केल्या तिथे जाऊन एकदा तुम्ही खात्री करून घ्या की बरोबर केवायसी नेमकं झाल्या का. आता बघा, आज 7 डिसेंबर आहे, रविवारी, आणि उद्या सोमवारी प्रत्येकी 18 जिल्ह्यांचे 2 गट पाडण्यात आले आहेत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता पुढे समजणार आहे. परंतु यामध्ये लाडक्या बहिणींनो एक प्रॉब्लेम झाला आहे, ते म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांनी महत्त्वाचे 5 प्रश्न विचारलेत की लाडकी बहीण योजनेचा आज नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये या ठिकाणी सोडलेला आहे, तर तो नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी आता दिलेला आहे, यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र केलेत, कोणत्या लाडक्या बहिणींची अपात्र यादी लावण्यात आल्या. सगळीकडे बातम्या पसरू लागलेत की केवायसी केल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. काही जण म्हणतात केवायसी करण्याची अजिबात गरज नाही. नेमकं खरी बातमी काय आहे तुम्हीच एकनाथ शिंदे साहेब सांगा, असं पत्रकारांनी त्या ठिकाणी विचारल्यानंतर शिंदे साहेबांनी काय सांगितले तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे सांगूनच टाकले जाहीरपणे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी 3,000 रुपये आज 7 डिसेंबर आणि उद्या 8 डिसेंबर असं 2 दिवसामध्ये राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे. आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यापैकी 7 डिसेंबर म्हणजे रविवारी 6 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून वाटप झालेलं आहे. इथून पुढे उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मेसेज बँकेचा या ठिकाणी आल्याचा आता पाहायला मिळणार आहे. परंतु शिंदे साहेब असं म्हणाले की हे जे 3,000 रुपये तुम्हाला आज येणार आहेत तर ते सर्वच बहिणींना या ठिकाणी मिळणार नाहीत. या ठिकाणी जवळपास आता राज्यातील 1,40,00,000पैकी 15 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र सुद्धा करण्यात आलेत. ऑक्टोबरचा हप्ता या बहिणींना आता मिळालाय, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. मग कोणत्या नियमांतर्गत कोणत्या अटीपात्रतेनुसार हे 3,000 रुपये या ठिकाणी आज रविवारी 7 डिसेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. पत्रकारांनी महत्त्वाचा पहिला प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची अजिबात वाट बघू नये, त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार नाही असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे लगेच सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा लाभ तुम्हाला आता सांगणार आहे, ते ऐकून तुम्ही आता खुश होणार आहे. सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला खुश खबर दिल्या. नवीन वर्ष येत आहे, त्या नवीन वर्षाचं एक मोठे गिफ्ट एकनाथ शिंदे साहेबांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय जाहीर केले नक्की बघा. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 2026 या नवीन वर्ष लागायला फक्त आणि फक्त मोजून 15 ते 20 दिवस या ठिकाणी बाकी राहिलेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी खास एक गिफ्ट या ठिकाणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केलंय. ते म्हणजे आता ज्याच्या माध्यमातून ज्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डावरती जेवढ्या पण काय सदस्यांची नावं आहेत प्रत्येकी या ठिकाणी 200 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला देण्याचा निर्णय झाला आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा, त्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण, तुमची 2 मुलं अशी 4 जण जर असेल तर प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये प्रमाणे 4 जणांचे 800 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे. प्रत्येक महिन्याला रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला मोफतपणे गहू तांदळाचा या ठिकाणी लाभ मिळतच असतो. त्या गहू तांदळासोबत प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही रेशन कार्डाची केवायसी केलेल्या महिला असायला पाहिजे. तसेच घरातील जेवढे काही सदस्यांच्या नावावर गहू आणि तांदूळ मोफतपणे मिळतं तर त्यांना या ठिकाणी आता आधार कार्ड जोडणी म्हणजेच केवायसी केलेले सर्व पाहिजेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी घोषणा लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या ठिकाणी केलेली आहे. कारण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नक्कीच असतं आणि ते रेशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी गहू आणि तांदूळ घेऊन येतच असतात. परंतु आता रेशन धान्य दुकानात तुम्हाला गहू तांदळासोबत
आता महत्त्वाच्या या 14 जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना प्रत्येक व्यक्तीला प्रति व्यक्ती 200 रुपये या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला गहू तांदळासोबत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता दिले जाणार आहे। परंतु फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। मग कशा स्वरूपामध्ये मिळणार आहेत, कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत? तुमच्याकडे या ठिकाणी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी लक्षपूर्वक आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रति व्यक्ती 200 रुपये गहू तांदळासोबत देण्याचा निर्णय झाला आहे। यासाठी लाडक्या बहिणींना जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे म्हणून तुम्हाला 1500 रुपये येऊ लागलेत, तशाच प्रकारे सेम टू सेम तुम्हाला एक अर्ज शासनाला भरून द्यायचा आहे। तो जर एकदा तुम्ही अर्ज भरला तर 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती गहू आणि तांदळासोबत प्रत्येक व्यक्तीला प्रति व्यक्ती 200 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजे तुमच्या घरातील जर 5 व्यक्ती असतील तर त्यांना 1000 रुपये, 4 व्यक्ती असतील तर 800 रुपये असं या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता या रेशन कार्डावरती लाडक्या बहिणीला लाभ मिळणार आहे, यासाठी अर्ज कोणता करायचा आहे, यासाठी अटी पात्रता कोणत्या लावलेत, आता हा महिलांनो चान्स अजिबात चुकवू नका। अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता बोलताना पत्रकारांना सांगितलं आहे। हा झाला वेगळा मुद्दा, परंतु मूळ मुद्दा आपला असा आहे की लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी नागपूर येथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये आज 8000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेत आणि आज 7 डिसेंबर आणि उद्या सोमवारी 8 डिसेंबर डीबीटीच्या माध्यमातून आज आणि उद्या पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा, 18 जिल्ह्यापैकी जवळपास 6 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून पैशांचं वितरण बँकेमध्ये झालेलं आहे। कोणत्याही क्षणी आज दिवसभरामध्ये उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे। मग ते 18 जिल्हे नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण झालंय हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु कोणत्या पात्रतेनुसार या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहेत, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी कोणती अपात्र यादी लावण्यात आल्या ते देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, आज कोणत्याही क्षणी या 18 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत, परंतु तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही गहू आणि तांदळासोबत प्रति व्यक्ती 200 रुपये सरकार तुम्हाला देत आहे। हा लाभ अजिबात चुकवू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि ते सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, कारण यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी जसा प्रकारे अर्ज तुम्ही भरलाय त्यामुळेच तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये येत आहेत। तशाच प्रकारे सेम टू सेम एक अर्ज तुम्हाला रेशन कार्डावरती लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला भरायचा आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आम्ही सांगण्यात आली आहे, परंतु त्याआधी आज 7 डिसेंबर रोजी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होऊ लागले, कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण झाले, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणं अजून बाकी आहे, कोणत्या 5 पात्रतेनुसार तुम्हाला आज पैसे येणार आहेत, याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा, पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे, ती म्हणजे एका घरातील ज्या बहिणींनी जास्ती लाभ घेतलाय त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। म्हणजे सरकारचं काय म्हणणं आहे की तुम्ही एका घरातील फक्त एकाच लाडक्या बहिणीला लाभ घ्यावा, जास्तीत जास्त तुम्हाला 2 बहिणी या ठिकाणी मुभा आहे, परंतु त्यापेक्षा पण लाडक्या बहिणींनी जास्त लाभ घेतलाय। म्हणजे त्यांची एक सासू, 2 जावा, 1 भाऊज या ठिकाणी त्यांनी स्वतः 4 ते 5 जण या ठिकाणी लाभ घेत असल्याचं महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी सापडलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की तुम्हाला या ठिकाणी घरातील फक्त 1 किंवा 2 व्यक्तीलाच या ठिकाणी लाभ जर घेत असाल तरच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। परंतु तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रति व्यक्ती तुम्हाला 200 रुपये सरकारने या 14 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झाला आहे। मग ते 14 जिल्हे कोणते आहेत आणि कोणाकोणाला लाभ भेटणार आहे हे देखील तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे समजणार आहे। परंतु नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळवण्यासाठी या ठिकाणी सरकारने दुसरी पात्रता काय लावण्यात आल्या नक्की बघा। आता बघा, दुसरी पात्रता सरकारने या ठिकाणी लावल्या ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न आता पहिला 2.5 लाखांच्या आतमध्ये होतं
परंतु आता त्यांचं उत्पन्न पूर्णपणे वाढलेलं आहे आणि त्यांची नवीन उत्पन्नाचा दाखला सरकारला त्यांनी दिलेला नाही, त्यांना पैशांचं वितरण होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने काय सांगितलंय, तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल तर तुम्ही पटकन जाऊन त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला पटकन काढून या आणि उत्पन्न वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज ताबडतोब मागे घ्या। परंतु महिलांनी काय केले, जुनाच उत्पन्नाचा दाखला दिला आहे, त्यावेळी त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये होतं, परंतु आता त्यांचं उत्पन्न या ठिकाणी वाढल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे तशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आले। अजून एक अट लावल्या जी आतापर्यंत इतिहासात कधीच लावली नव्हती, ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणीकडे ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड आहे त्यांनाच नोव्हेंबर डिसेंबरचे डीबीटीच्या माध्यमातून 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। जर करता या ठिकाणी तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार नाही। तसेच अजून एक महत्त्वाची अट ते म्हणजे घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड इथून पुढे पाहिजेच। सरकार काय म्हणते, पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच बहिणींना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखांच्या आतमध्ये असतं। त्यामुळे पिवळं व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये या 18 जिल्ह्यातील 6 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण झालंय। उरलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही क्षणामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे विसरू नका की तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर गहू तांदळासोबत तुम्हाला प्रति व्यक्ती या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 200 रुपये मिळणार आहेत। तर ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे हे देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी आता रेशन कार्ड जे आहे तर ते तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे नक्की बघा। आता तुम्हाला सांगत आहे नोव्हेंबर डिसेंबरचे आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि त्यानंतर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपामध्ये प्रति व्यक्ती 200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे। आता बघा, जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केल्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3,000 रुपये या ठिकाणी आज सरकार तुम्हाला सोडणार आहे। त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचे 4 तालुके निवडण्यात आलेत। बघा, तुमचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रति व्यक्ती 200 रुपये गहू तांदळासोबत कसा त्या ठिकाणी मिळवायचा आहे, अर्ज कोणता भरायचा आहे ते देखील सांगणार आहे। आता बघा, अकोला जिल्ह्यामध्ये कोणाला भेटणार आहे, अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना किती मिळणार आहे तर 3,000 रुपये मिळणार आहेत। बघा, प्रत्येक जिल्ह्यांची व त्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आज पहिल्या दिवशी निवड करण्यात आली नक्की बघा। त्यानंतर अमरावती जिल्हा तुमचा असेल तर या अमरावती जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, यामध्ये भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना टोटल नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेत आता जमा होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, यामध्ये अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा, कारण तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रति व्यक्ती गहू तांदळासोबत 200 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे ते देखील आम्ही तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। परंतु त्याआधी आता पुढचे जिल्हे कोणकोणते आज नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळण्यासाठी निवडलेत नक्की बघा। आता बघा, पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील आता महत्त्वाचे तालुके निवडलेत आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडिंग्लज या भागातील लाडक्या बहीण राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाला भेटणार आहे, यामध्ये 5 तालुक्यांची निवड सरकारच्या माध्यमातून पहिल्या दिवशी करण्यात आल्या। अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव या भागामध्ये तुम्हाला लाभ डीबीटीच्या माध्यमातून बँकेत आता जमा होणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील
त्यांना या ठिकाणी आज नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अक्राणी या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता प्रति व्यक्ती गहू तांदळासोबत तुम्हाला 200 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज कुठं भरायचा, काय कागदपत्रे लागणार आहेत, आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पहिल्यांदा जिल्हे सांगतो आणि त्यानंतर कुठे अर्ज भरायचा, कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे नक्की बघा. यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा. आता या जिल्ह्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती तुम्हाला प्रति व्यक्ती 200 रुपये देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे. हे आधीपासून पण मिळतात, परंतु तुम्हाला याचा लाभ त्या ठिकाणी आतापर्यंत जास्ती करून घेता आला नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही आता चौकशी करत नाही, अर्ज भरत नाही, त्यामुळे घेता येत नाही. हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळतोय. त्यामुळे तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असतील तर त्या सर्व शेतकऱ्यांना रेशन कार्डावरती वार्षिक 9,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेण्यात आला आहे. यासाठी तुम्ही रेशन धान्य दुकानामध्ये 1 जानेवारीपासून परत एकदा चौकशी करू शकता आणि तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.